प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा आजचा म्हणजे 27 जानेवारीचा भाग तुम्ही ऐकत आहात आणि जबरदस्त आणि अमेझिंग दाखवलाय हा भाग सुद्धा। आता जानकी या ऋषिकेशला असं त्या पोशाखामध्ये बघते आणि म्हणते, अगं बाई 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 कारभारी, तुम्ही तर लईच झाक दिसायला लागलात हो, देखनो राजबिंडा आणि रुबाबदार दिसायला लागलात, कोणाची दृष्ट नको लागायला बाई। जानकी जरा गंमत करते ऋषिकेशची आणि पुढे म्हणते, म्या काय म्हणते धनी, मी ना मेथीची भाजी करते, भाकरी थापाया घेते, तवर तुम्ही शेतावर जा की, मग मी घेऊन येते शिदोरी, मग आपण दोघं राजा राणी बांधावर बसू, भाजी भाकरी खाऊ, चालतंय नवधनी। मग ऋषिकेश तिला गोड आवाजात म्हणतो, चालतंय की। ऋषिकेश हसायला लागतो जानकीला आणि जानकीला म्हणतो, तू न जानकी 1 नंबरची सॅम्पल आहेस। जानकी म्हणते, 1 नंबर नाही 6 नंबरची सॅम्पल आहे मी। धनी असं काय करताय, आपल्या खेळामध्ये 6वा नंबर नाहीये का? मग आता ऋषिकेश एकदम डिस्टर्ब होतो आणि म्हणतो, आपल्याला 6वाच नंबर कसं काय मिळालं ग जानकी, म्हणजे शेवटचाच नंबर का मिळाला असेल? जानकी म्हणते, जाऊ द्या ऋषिकेश, इट्स जस्ट अ नंबर, यात काय एवढं विचार करण्यासारखं। मग आता ऋषिकेश म्हणतो, अगं नंबरचं वगैरे काही नाही ग जानकी, पण मी ऐश्वर्याला आज खूपच ऑब्झर्व केलं ग दिवसभर, ती न काहीतरी करणार आहे, म्हणजे इतका कॉन्फिडन्स कसं काय असू शकतो स्पर्धा सुरू होण्याच्या आधी, तुला हे जाणवलं नाही का जानकी? जानकी म्हणते, खरं सांगू का ऋषिकेश, हे बघा मला ना हे जाणवलंय, तिचा स्वभाव बघता आणि तिची आतापर्यंतची हिस्ट्री बघता ती चीटिंग करणारच आहे हो, यात काही शंकाच नाहीये, हे नक्कीच आहे। ऋषिकेश म्हणतो, जानकी तिला ना चिटिंग करूच देत नाही, तिला या खेळातून बाद केलं ना। जानकी म्हणते, जाऊ द्या ना ऋषिकेश, आपण आपल्या खेळाकडे लक्ष देऊया, तिला जे करायचं ते करू द्या ना, तिला आपल्याला कितीही पाडायचा प्रयत्न करू द्या, आपल्याला कितीही तोडायचा प्रयत्न करू द्या, पण आपण दोघं जण फक्त, आता ऋषिकेश म्हणतो, अगं आपण जिंकणारच ग जानकी, आणि दोघंही एकमेकांच्या हातात हात देतात, जानकी आणि ऋषिकेश। आणि मग जानकी म्हणते, मग काय धनी, आपला गेम चालू करायचा का नाही? मग ऋषिकेश म्हणतो, अगं कारभारीन, तू म्हणशील तसं, आता तू म्हणशील तसंच वागणार आहे बाई मी, आणि हसायला लागतो, गंमत जम्मत चालली आहे नवरा बायकोंची। मग दोघंही हसतात आणि ऋषिकेश म्हणतो, आता धोबी पचाडच देऊन टाकू सगळ्या, आणि एकमेकांच्या हातात हात देतात। आता बघा प्रेक्षकांनो, नवरा बायकोमध्ये कोऑर्डिनेशन नसेल तर कसं होतं, म्हणजे एकमेकांमध्ये जर अशी समजूतदारपणा नसेल नवरा बायकोच्या नात्यामध्ये, तर काय भानगड होते ना, हे सारंग आणि ऐश्वर्याच्या बाबतीत आहे। आता ऐश्वर्या मस्त गाणे ऐकत असते बरं का, त्या बिचाऱ्या सारंगला आले टेन्शन, सारंग ना गरजेपेक्षा जास्ती भोळा दाखवलाय त्यांनी। आता तो इकडे तिकडे फेऱ्या मारतोय, त्या ऐश्वर्याला आवाज देतोय, पण ती ऐश्वर्या मस्त हेडफोनवर गाणे ऐकतीये। आता सारंग तिच्या जवळ जातो आणि म्हणतो, अहो ऐश्वर्या ऐक ना माझं। आता ऐश्वर्या म्हणते, काय झालं सारंग? सारंग म्हणतो, अहो ऐश्वर्या, अहो तुम्हाला टेन्शन नाही आलं का, आपण त्या स्पर्धेच्या माणसाला 2 लाख रुपये पोहोचवले हो। ऐश्वर्या म्हणते, पैसे नीट पोहोचले ना सारंग? सारंग म्हणतो, अहो पोहोचले ना, पण त्याच्याकडनं काही उत्तरच नाही आलंय, नाही म्हणजे त्याला पैसे पोहोचले पण त्याच्याकडनं फोन नाही, मेसेज नाही, काही नाही। अहो यायला पाहिजे होता मेसेज, अहो म्हणजे फोन पण नाही, मेसेज पण नाही, अहो पैसे गेले हो आपले, अहो बुडले हो ऐश्वर्या आपले पैसे। आता प्रेक्षकांना याला माहिती आहे काही झालं तर आपल्यालाच फटका बसणार आहे, ऐश्वर्या काय नुसतं बोलून मोकळी होऊन जाते पण आता बघा ती काय बोलते, ओ काय हो सारंग, काय चाललंय तुमचं, बुनबुन 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 करताय कानाची माझ्या, येईल ना फोन त्याचा, शांत बसा ना। हे बघा सयाजीराव विखे पाटलाच्या मुलीला फसवायची हिंमत नाहीये कोणाची, चिल चिल करा जरा चिल। कशाचं चिल आणि कशाचं काय, त्याच्या बुडाला आग लागली आहे बिचाऱ्याच्या, 25 लाखाचं कर्ज घेतलंय त्याने प्रेक्षकांनो, आणि आता पुढे काही झालं तर त्याला धोपटणार आहे कोण सगळे धरून। आता पहा प्रेक्षकांनो पुढे काय झालंय, तो सारंग बिचारा तोंड बारीक करतो, पण ती ऐश्वर्या लगेच म्हणते, आला 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 फोन आला त्या माणसाचा। ऐश्वर्या हेडफोनवर बोलते त्या माणसाशी आणि म्हणते, काय हो झालं की नाही, धमाकेदार एंट्री झाली की नाही, मला सांगा काय काय आहे पुढच्या फेऱ्यांमध्ये सगळं। ऐश्वर्या त्या स्पर्धकाला, म्हणजे तिथे ज्या कॉम्पिटिशन मध्ये जो माणूस आहे ना त्याला विचारते, काय आहे पहिल्या फेरीमध्ये, सगळ्या फेऱ्यांमध्ये काय तेही सांगा। तो माणूस म्हणतो, हे बघा ताई, सगळ्या फेरींमध्ये काय आहे ना ते नाही सांगता येणार एकदम मला, प्रत्येक फेऱ्याचं प्रत्येक वेळेला ठरत असतं। मग आता सारंग पण ऐकतोय बरं का मन लावून काय बोलणं चाललंय। मग ऐश्वर्या म्हणते, बरं ठीक आहे, इट्स ओके, काही टेन्शन घेऊ नका, पुढचं सांगा मला।
मग आता त्या माणसाने पुढे फोनवर जे काही ऐकवलंय ना ते आपल्याला नाही ऐकवलं, ते फक्त ऐश्वर्याला ऐकवलंय आणि सारंग बिचारा जीव मुठीत धरून असा ऐकतोय. आता ऐश्वर्या म्हणते ठीक आहे हरकत नाहीये असं म्हणून आता तिने फोन ठेवून दिलाय. ऐश्वर्या सारंगला नुसती खाणाखुणा करत असते फोनवर बोलत असताना आणि सारंग तिला विचारत असतो का हो काय झालं ऐश्वर्या काय झालं. तो आपला तिथे बिचारा फोन ठेवल्यावर विचारतो तो काय हो ऐश्वर्या काय झालं. आता ही फक्त त्याला अशी खाणाखुणा करून दाखवते. डोंट वरी मैं हूं ना सब टेन्शन मत लो तुम अब. पण त्या सारंगला एवढं टेन्शन आलंय विचारायला. मजा आली हा प्रेक्षकांनो आजचा एपिसोड बघायला. रात्र इथून पुढे बघायला पण मजा येणार आहे तुम्हाला. ते आई कुठे मध्ये नाही का त्यांनी कॉम्पिटिशन रंगवली होती ते तसंच दाखवणार आहे याच्यामध्ये. आता त्या जानकीला आलं टेन्शन, तिला काही झोपी ना. तिच्या लक्षात आलंय की आता ही ऐश्वर्या काहीतरी आगाऊपणा करणार आहे, पण आता हिच्या चिटिंग पासून कसं वाचायचं. आता इथून पुढे ना प्रेक्षकांनो त्यांनी जवळजवळ 15-20 मिनिटाचा ना ऐश्वर्याचाच थरार दाखवलाय. पण तत्पूर्वी बघा ओवी आता जागी होते आणि तिच्या आईला विचारते काय गाई तुला एवढं कसलं टेन्शन आलंय. जानकी म्हणते अगं पिल्लू मला झोपच येत नाहीये. मग ओवी विचारते तुला उद्याची भीती वाटते का आई. जानकी म्हणते नाही ग बाळा जरा टेन्शन आलंय एवढंच. मग ओवी म्हणते आई तू बस बरं खाली इतका विचार नको करू. आता ही गोड ओवी तिच्या आईला खूप छान समजवते. ओवी म्हणते आई आता मी सांगते तसं कर बरं. असं डोळे मीट आणि मोठा श्वास घे आणि म्हण बरं की मी खूप खूप स्ट्रॉंग आहे, माझ्या सोबत सगळं ठीक होणार आहे. पटकन मीट बरं डोळे चल म्हण बरं. आता जानकी तिच्या मुलीने सांगितल्याप्रमाणे ऐकते आणि सगळा तिचा आत्मविश्वास गोळा करते. काय आहे ना प्रेक्षकांनो अशा वेळेला आपल्या जवळचीच माणसं कामाला येतात. आता ओवी तर तिची पोटची मुलगी आहे. आता ओवीने तिला कॉन्फिडन्स दिला म्हटल्यावरती ती नक्कीच छान करणार. पण जानकी जरा कधी कधी जास्तीच छान मारते हा. तर आता पुढे बघा काय घडलंय. जानकीने ओवीने सांगितल्याप्रमाणे डोळे मिटले आणि स्वतःला सांगितलंय की आता सगळं काही ठीक होणार आहे आणि मीच ही स्पर्धा जिंकणार आहे. पण पुढे बघा ओवी आता तिच्या आईला म्हणते आई तुला माहितीये माझी परीक्षा असली की मी असंच करते, पण तू ही स्पर्धा ऐश्वर्या आंटीला हरवण्यासाठी खेळतेस का असं बोलल्यानंतर जानकीला आलं टेन्शन. आता इथून पुढे ना त्यांनी 15-20 मिनिटं जवळजवळ म्हणजे आज त्यांनी 27 मिनिटाचा एपिसोड दाखवला. 15-20 मिनिटं नुसतं ऐश्वर्याचा टाइमपासच दाखवलाय. ती तिथे त्या स्पर्धेच्या ठिकाणी अर्ध्या रात्री जाते काय. आता तो तिथे बिचारा तो सिक्युरिटी गार्ड असतो तो 2दा जागा होतो खुडबुड आवाजाने, पण तरी सुद्धा ऐश्वर्या त्या सिक्युरिटी गार्डला गुंगारा त्या जानकीच्या टेबल जवळ काहीतरी कुटाणे करते. तिचा टेबल कापून टाकते ती मुद्दाम ऐश्वर्या. आणि आता ते कापत असताना तिला ती आरी लागते हाताला आणि ते तिच्या हाताला कट होतो मोठा आणि त्यामुळे ते पांढरं असतं ना टेबल क्लॉथ त्याला सगळे ऐश्वर्याच्या रक्ताचे डाग लागतात. आता हे दिवसा जानकीला तेव्हाच लक्षात येतं आणि जानकी ऐश्वर्याच्या हातावरची जखम पण बघते. तर हे कसं झालंय कसं नाही त्यासाठी पूर्ण एपिसोड आता बघा. मी ना प्रेक्षकांना तुम्हाला बोर होऊ नये ना म्हणून हा सगळा थरार जरा कमी सांगितलाय रंगवून तुम्हाला. खूप वेळ दाखवला त्यांनी. तर आता बघा इकडे जानकी ओवीला उत्तर देते नाही ग बेटा त्या ऐश्वर्याला हरवण्यासाठी मी ही स्पर्धा नाही खेळत आहे. ज्या शेतकरी बांधवांनी आमच्यावर विश्वास ठेवलाय ना त्या शेतकऱ्यांना मला जिंकवायचंय म्हणूनच मी या स्पर्धेमध्ये भाग घेतलाय. आमच्या कठीण काळामध्ये शेतकरी आमच्या पाठीशी उभे होते ओवी, म्हणूनच आम्ही हे ऍप सुरू करू शकलो ना. स्पर्धा तर जिंकायलाच हवी. ते सगळे मीडिया पार्टनर ऐश्वर्याच्या सोबतीने आहेत, तिला फायनान्स पण आहे. नाही तिचा स्वभाव बघता ती काहीही करून स्पर्धा जिंकणार आहे. ती जर जिंकली ना तर पुन्हा जैसे थे होऊन बसेल असं म्हणून ती ओवीला सगळं सांगते. शेतकऱ्यांना नुकसान नाही झालं पाहिजे ओवी. मग ओवी म्हणते आई तू काळजी नको करूस सगळं ठीक होणार आहे. पण जानकीच्या मनात सारखं चालू आहे काही झालं तरी सयाजी काकाचं कमिशन पुन्हा चालू होता कामा नये. ऐश्वर्या जिंकली नाही पाहिजे. माझ्या शेतकरी बांधवांसाठी मला ही स्पर्धा जिंकलीच पाहिजे. आता या जानकीने मनात ठरवलंय. तेव्हा ही ओवी म्हणते अगं आई कशाला काळजी करतेस तूच जिंकणार आहेस. अगं आपली आजी नेहमी म्हणते की नाही ज्याच्या पाठीवर मोठ्या माणसांचा आशीर्वाद असतो आणि डोक्यावर देवाचा हात असतो ते लोक कधीच हरत नाही. अगं तुझ्या पाठीवर पण आशीर्वाद आहे आजीचा आणि देवी आईचा आशीर्वाद तुझ्या डोक्यावर आहे त्यामुळे तू जिंकणारच. अगं बाई ही ओवी कधी कधी पणजी आजी सारखीच बोलते. आता या दोघी मायलेकीचं बोलणं या ऋषिकेशने ऐकलंय त्यामुळे त्याला छान वाटतं. पुढे बघा ऐश्वर्या आता त्या सिक्युरिटी गार्डला गुंगारा देऊन तो टेबल कट करते चक्क त्या आरीने. प्रेक्षकांनो एक मोठा तिने चाकू घेतलाय म्हणजे ती आरी सारखं असतं ना. आता ते खरं घासतीये ती तर त्या सिक्युरिटी गार्डला ऐकू नाही जाणार का हे किती ओव्हर दाखवलंय. आता ती ते घासत असताना तिला कट होतो जोरात त्या आरीचा आणि तिला लागतं सुद्धा. म्हणजे बघा हा प्रेक्षकांनो ऐश्वर्या किती डेस्पिरेट दाखवली त्यांनी जानकीला हरवण्यासाठी जी नेहमीच दाखवतात ती. आणि जानकी डेस्पिरेट आहे काही झालं तरी शेतकरी बांधवांना मी जिंकू
जिंकवणारच असं दाखवण्यासाठी ऐश्वर्याला जेव्हा कट होतो तेव्हा जोरात लागतं तिला, तरी सुद्धा ती त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करते आणि तो टेबल मुद्दाम कट करते, म्हणजे त्या टेबलला लंगडं करते ती मुद्दाम, म्हणजे जानकीचं काय जे काही कॉम्पिटिशन आहे ना उद्या ते फसावं म्हणून. आता तिला त्या माणसाकडनं आधीच माहिती मिळालेली आहे की उद्या काय स्पर्धा आहे, त्यामुळे हे सगळं करायला तिला सोपं गेलंय आणि ती ठरवते काही झालं तरी जानकीला हरवायचंच. इकडे ओवी, ऋषिकेश सकाळी सकाळी स्पर्धेच्या आधी देवाजवळ प्रार्थना करताना दिसताय. जानकी मनात ठरवते काही झालं तरी भावाभावामध्ये भांडणं होऊ देऊ नको देवा, आणि सगळं काही व्यवस्थित होऊ दे. प्रत्येकाची प्रार्थना करायची पद्धत वेगवेगळी दाखवली आहे त्यांनी. आता ओवी ठरवते की माझ्या आई बाबांना जिंकूनच येऊ दे आणि माझं कुटुंब एकत्र येऊ दे. जानकी पण तोच विचार करते, पण ऋषिकेश विचार करतो काही झालं तरी आज माझाच विजय होऊ दे आणि या सगळ्यांना धोबी पछाड मला करू दे, मला माझ्या शेतकरी बांधवांना जिंकवायचंय देवा. म्हणजे या सगळ्यांचं मोटिव्ह एकच आहे, फक्त विचार करायची पद्धत वेगवेगळी आहे असं त्यांनी या सीन मधनं दाखवलंय. आता जानकी देवाजवळ एकच मागते की या स्पर्धेमधनं फक्त भावामध्ये भांडणं नको होऊ देऊ देवा, जे काही व्हायचंय ते चांगलं आणि पॉझिटिव्ह होऊ दे. आता ऋषिकेश आणि ओवी दोघेही मोठ्याने म्हणतात गणपती बाप्पा मोरया. चला तर मग यांनी श्री गणेश केलाय स्पर्धेचा. आता हा सीन बघायसारखा. सुमित्राबाईंना नमस्कार करतात हे सौमित्र आणि अवंतिका, ते सुद्धा स्पर्धेला निघालेत. यांनी कलर किती छान घेतले ना प्रेक्षकांनो. सौमित्र आणि अवंतिकाचा येल्लो, ऐश्वर्याचा ऑरेंज आणि जानकी ऋषिकेशचा ब्लू, मस्तच वाटलेत हे पेअर. तुम्हाला आवडल्या का या जोड्यांचे सगळे पोशाखांचे कलर? मला कमेंट करून नक्की कळवा. आजी सारंग आणि ऐश्वर्याला आवाज देतात, पण तत्पूर्वी अष्टपुत्र सौभाग्यवती भव असं अवंतिकाला आशीर्वाद देतात. आता या सुमित्राबाई म्हणतात अगं आई ते स्पर्धेला चाललेत. मग आजींचं सगळं लक्ष सारंग ऐश्वर्याच्या येण्याकडेच असतं आणि तिकडे बघून म्हणतात हा 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 सुखीरा आणि स्पर्धा जिंकून या. आजींचं सगळं लक्ष सारंग आणि ऐश्वर्याच्या येण्याकडे असतं. आता मुद्दाम टोमणा मारल्यासारखा आशीर्वाद देतात सौमित्र आणि अवंतिकाला आणि म्हणतात हारण्याकडे लक्ष देऊ नका, जिंका म्हणजे झालं. आता इकडे सारंग बिचारा तयार होत असतो तेव्हा ऐश्वर्या त्याला म्हणते काय सारंग तिथे काय ब्युटी कॉन्टेस्ट आहे का? अहो किती वेळ लावताय तयार व्हायला, चला लवकर उशीर झालाय आपल्याला. आता जिन्यावरनं खाली उतरत असताना ऐश्वर्या सारंगला खूप सूचना करत असते, आपल्याला असं करायचंय बरं का तिथे, तसं करायचंय आणि उगा वेड्यासारखं करू नका तिथे, काही पण करू नका. अरे बिचारा सारंग खेळणंच आहे तिच्यासाठी. आता खाली आल्यानंतर या सुमित्राबाई आधीच डोक्याला हात मारतात. अरे देवा यांचा तमाशा चालू झाला पुन्हा. पुढे बघा प्रेक्षकांनो, आता हे दोघेही जण म्हणजे सारंग आणि ऐश्वर्या सुमित्राबाईंना नमस्कार करतात आणि लगेच निघायला लागतात. तेव्हा सुमित्रा म्हणतात अरे अरे आजीला नमस्कार करा, आजीचा आशीर्वाद घ्या. लगेच ऐश्वर्या म्हणते अरे हो लक्षातच आलं नाही माझ्या. मग आजींना पण नमस्कार करते. आता यांच्यामध्ये टोमणे टामणे कसे मारलेत ना या दोघांनी ते बघा. सुमित्राबाई आपला छान आशीर्वाद देतात, छान खेळा हा पोरांनो. आता आजीबाई कशा भेदभाव करतात बघा. आजीबाई म्हणतात चांगलं खेळा, यशस्वी व्हा, दुसऱ्यांना हरवूनच या आणि गुंडी चांगलं खेळणार आहे यात शंकाच नाहीये मला. मग लगेच ऐश्वर्या ॲटिट्यूड द्यायला लागते, हो त्यात काही शंकाच नाहीये हो आजी. सारंगला म्हणतात आजी सारंग चांगलं खेळ बर का तू, लवकर घरी ये, माझा आशीर्वाद कायम तुमच्या पाठीशी आहे. आता आजी एवढा भला मोठा आशीर्वाद देत असतात तेव्हा अवंतिकाचं तोंड बारीक झालं ना. आता सारंग म्हणतो आजी सवाल आहे का? पण आता बघा सौमित्राला ते लागलंय. आता सौमित्राने सारंग ऐश्वर्याला बरोबर टोमणा मारलाय. आजी भरभरून आशीर्वाद देत आहे सारंगला, पोरांनो माझे आशीर्वाद तुमच्याच पाठीशी आहे बरं. मग सौमित्र म्हणतो ए आजी अगं एखादं नवस वगैरे बोल ना ग देवाला. नाही म्हणजे तुझे आशीर्वाद कुठे कमी जास्त पडले तर नवस कामाला येईल, म्हणजे ते जिंकतील ना तो दोघं जण ऐश्वर्या आणि सारंग. अगं आजी तुझे आशीर्वाद कमी नको पडायला म्हणून आपलं म्हटलं तुला. आता सौमित्र जेव्हा असं बोलतो तेव्हा ऐश्वर्या आणि सारंगच्या चेहऱ्यावरचा रंगच उतरतो बरं का. आता सौमित्र म्हणतो काय ग आजी, अगं आशीर्वाद देताना तरी भेदभाव करत जाऊ नको, सगळ्यांना समान आशीर्वाद देत जा. लगेच ऐश्वर्या म्हणते बोलले वकील साहेब बोलले. अहो काय सौमित्र भाऊजी, आजींना माहिती आहे हा गेम कोण जिंकणार आहे आणि आजींना आमच्याकडनंच जास्ती अपेक्षा आहे काय हो आजी. आता आजी पण लगे ऐश्वर्याच्या होला हो करतात. मग हा सौमित्र असा मान करतो म्हणजे अरे अरे कोणाशी बोललो मी. आता पुढे अवंतिका टोमणा मारते आणि म्हणते काय ग ऐश्वर्या अपेक्षा, अगं ज्या क्षणाला अपेक्षा करायला आपण सुरू करतो ना त्या क्षणी अपेक्षा वाढायला पण सुरुवात होते बरं का ऐश्वर्या, विसरायचं नाही हे. काय हो आजी तुमचा आशीर्वाद जिंकतो का हे दोघे जण हा खेळ हरतात ते कळेलच आपल्याला. आता सारंग पुढे काही टोमणा मारणार, सारंग लगले हातबीत करतो समोर आणि म्हणतो हा राहू द्या वहिनी राहू द्या,
आता ऐश्वर्या म्हणते, अहो जाऊ द्या हो सारंग, कशाला त्यांच्याकडे लक्ष देताय, द्या सोडून. आता लगेच पुढे म्हणते कशी, अहो सारंग जाऊ दे, अहो तुम्हाला ती म्हण माहितीये का, हाती चले बाजार कुत्ते भोके हजार, असं आहे यांचं. म्हणजे ही हाती आणि सौमित्र अवंतिका म्हणजे कुत्ते. काही पण प्रेक्षकांनो बघा, जावामध्ये काय भांडणं रंगलेत. आता पुढे पहा, या सुमित्राबाईंना येतो राग ऐश्वर्याचा. ती जेव्हा अशी बोलते तेव्हा त्या शेवटी म्हणतात, अगं काय चाललं ग ऐश्वर्या, पुरे कर ना. अगं काय ग, जातानाच भांडणं करून जायचेत का तुम्हाला, चला निघा बरं, उशीर होतोय ना तुम्हाला, आणि निघा सगळे सोबतच जा. आता लगेच सौमित्र म्हणतो, हो हो आपण सोबत जाऊया. मग ऐश्वर्या म्हणते, काय हो काय सारंग पण होला हो करत असतो, हो आपण सगळे सोबतच जाऊ म्हणून. मग ऐश्वर्या म्हणते, तुम्हाला काही कळतं का सारंग, सोबत कशाला जायचं, स्पर्धेचे नियम विसरले का तुम्ही, अहो स्पर्धकांनी एकत्र आलं तर मार्क कटतील ना, तुम्हाला कसं समजत नाही हो सारंग काही. सौमित्र म्हणतो, काय ग ऐश्वर्या, काय पण काय बोलतेस, तुलाच नियम व्यवस्थित पाठ नाहीयेत. अगं एकत्र स्पर्धेच्या ठिकाणी जाण्यासाठी कशाचे आलेत ग नियम, काय पण सांगतेस तू. मग ऐश्वर्या म्हणते, ओ तुम्ही नीट वाचले नाहीये नियम, मला सगळं माहिती आहे, चला बरं सारंग तुम्ही पटकन. आता लगेच सारंगचा हात धरते आणि घेऊन जाते त्याला स्पर्धेच्या ठिकाणी. आता आजीबाई म्हणत असतात, लवकर या रे पोरांनो आणि जिंकून या. ऐश्वर्या गेल्यानंतर अवंतिका चिडते आणि म्हणते, काय रे ऐश्वर्याचं नेहमीच मध्ये मध्ये असतं सौमी, अरे काळी मांजर कुठली, काही चांगलं करायला गेलो की आडवी येतेच मध्ये मध्ये. आता आजीबाई लगे रागाने बघायला लागतात या अवंतिकाकडे. मग अवंतिका काहीच बोलत नाही. मग सौमित्र म्हणतो, जाऊ दे अवंतिका, जस्ट वेट अँड वॉच, बघ आपण स्पर्धा जिंकू की नाही. आता लगेच निघून जातात ते दोघे जण. पण आजी लगेच सुमित्राबाईला म्हणतात, बघ मी कसा आशीर्वाद दिला ऐश्वर्याला आणि सारंगला. आता सुमित्राबाई त्यांच्याकडे तोंड वाकडं करून चालल्या जातात. मजा दाखवतात प्रेक्षकांना या मालिकेमध्ये. आता लगेच स्पर्धेचं ठिकाण दाखवलंय त्यांनी. आता सगळं रंगलंय मस्त, खूप सारे लोक आहेत, गर्दी आहेत आणि खूप माहोल आहे एकदम भारी. ते तुताऱ्या बिताऱ्या वाजतायत, डफडे वाजतायत. आता इथे हे फेमस कलाकार आहेत, तुम्हाला माहीतच असतील, अंशुमन विचारे. आता ह्यांना त्यांनी इथे या स्पर्धेचं म्हणजे प्रास्ताविक करायला बोलवलंय, जे काही कॉमेंट्री करतात ना त्यासाठी हे आलेत. आता सुरुवातीला ना त्यांनी स्पर्धकांची एंट्री वगैरे दाखवली आहे. आज ना प्रेक्षकांनो खूप म्युझिकल थरार रंगवलाय त्यांनी, म्हणजे इतकं लेंदी दाखवलंय, पण जे छान छान भाग आहेत ना ते बघण्यासारखे, ते चुकवू नका. आता सगळ्यांची एंट्री दाखवली आहे आणि प्रत्येक स्पर्धकाला टाळ्या वाजून सगळे प्रोत्साहन देत आहेत, स्वागत करतायत प्रत्येकाचं. अगदी त्याचप्रमाणे ऋषिकेश जानकी, सौमित्र, अवंतिका, ऐश्वर्या, सारंग यांची पण एंट्री झाली आहे. आणि हे जे समोर बसलेत ना ते सगळे जजेस आहेत. आता सगळेजण टाळ्या वाजून प्रत्येक स्पर्धकाला प्रोत्साहित करतायत, स्वागत करतायत. आता पुढे इथून अँकर बोलतायत ते अंश. पुढे ते म्हणतात, स्पॉन्सर्ससाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात, प्रत्येक स्पर्धकाचे मनापासून स्वागत. आणि पुढे ते म्हणतात, अहो खरंच उगा मला बोलायचं म्हणून बोलत नाहीये बरं का, अहो मी मनापासून बोलतोय, तुमच्या समोर एवढा जबरदस्त ऑडियन्स आहे आणि मनापासून विचार करणारा हा तुमचा लाडका अंशुमन विचारे सुद्धा आहे, असं त्यांनी सुंदर प्रास्ताविक केलंय. आता टाळ्या वाजवतायत सगळे. ऐश्वर्या, सारंग एकमेकांना ऑल द बेस्ट देतात. आता इथून पुढे त्यांनी स्पर्धेचे नियम सांगितलेत आणि काय बक्षीस आहे ते पण सांगितलंय की जे लकी कपल असतील त्यांना 25 लाख रुपये मिळणार आहे. आता प्रत्येक स्पर्धक एक्साइटेड आहे, अरे बाप रे आपल्याला 25 लाख रुपये मिळतील का. तर आता पुन्हा त्यांनी स्पॉन्सरसाठी जरा जास्ती जोरदार टाळ्या वाजवल्यात. आणि प्रेक्षकांनो खरं तर एक सांगायचं होतं मध्ये, जानकी बिचारी ही स्पर्धा जिंकली तरी हरणार आहे आणि हारली तरी हारणारच आहे. म्हणजे काय की दोन्हीकडून जानकीच गुंतणार आहे, पण आता मजा येणार आहे बघायला पुढे. आता अंशुमन पुढे सांगतात की या स्पर्धेचा फॉर्मॅट मी तुम्हाला पटापट सांगून देतो. या स्पर्धेमध्ये 7 राऊंड आहेत आणि उरलेले 5 राऊंड श्री आणि सौ मिळून खेळणार आहे. पण पहिले 2 राऊंड श्रीपेक्षा सौच खेळणार आहे. म्हणजे 2 राऊंड जे आहेत ना ते कपलला नाही खेळायचे आहेत, म्हणजे सेपरेट खेळायचे आहेत त्यांना. म्हणजे फक्त बायको खेळेल, नवरा बघेल, आणि दुसऱ्या राऊंड मध्ये नवरा खेळेल आणि बायको बघेल. कळलं ना तुम्हाला प्रेक्षकांनो, मी माझ्या पद्धतीने सांगते तुम्हाला माझा रिव्ह्यू आवडत असेल तर नक्की मला कमेंट करून कळवा आणि लाईक करायला विसरू नका. तर आता अंशुमन विचारे प्रत्येकाला म्हणजे प्रत्येक सौभाग्यवती स्त्रियांना समोर यायची विनंती करतात आणि म्हणतात, चला प्रत्येकाने समोर यावे माझ्या सगळ्या सौभाग्यवती ताईंनी. आणि आता प्रत्येक जण एकमेकांना ऑल द बेस्ट करताय बरं का. ऐश्वर्या सारंगला सांगते की व्यवस्थित खेळते मी, पण आता जानकीला टेन्शन आलंय. अगं बाई आता काय करू हो, म्हणजे आता सगळ्यात आधी बायकांची स्पर्धा आहे, मला जमेल ना हो. आता ऋषिकेश म्हणतो, अगं जानकी सगळा तुझा डाव्या हाताचा खेळ आहे, तू इतकं काय टेन्शन घेतेस, मी आहे ना तुझ्या बरोबर, मला खात्री आहे तू जिंकशील. आता हे सगळे बाकीचे जे
नवरे आहेत ना ते सगळे तिथे बसलेत खाली आणि आता सर्व सौभाग्यवतींनी आपापल्या जागेवर जायचंय, म्हणजे त्यांचे जे नंबर तिथे लावलेत ना टेबलवर, त्या टेबलवर त्या सगळ्यांनी जायचंय. आता सुरुवातीला बघा ही जानकी अवंतिकाला ऑल द बेस्ट देते, तिला मिठी मारते आणि म्हणते जिंकूनच ये हं अवंतिका. आता नंबर आलाय ऐश्वर्याचा आणि जानकीचा एकमेकींना ऑल द बेस्ट देण्याचा. आता ऐश्वर्या जानकीला असं हातात हात देऊन ऑल द बेस्ट करते आणि दोघी एकमेकींना खुन्नस देताना दाखवल्यात. ऐश्वर्या जानकीला खुन्नस देते आणि म्हणते बघूया कोण जिंकतंय ते. आता जानकी म्हणते हो तू सुद्धा बघ कोण जिंकतंय ते, पण तुला मनापासून ऑल द बेस्ट. आता ती असं बोलत असते जानकी, तेव्हा तिला ऐश्वर्याच्या हातावर जोरात कट झालेला दिसतो आणि ती जखम तिला ताजी आहे असं दिसतं. तिला थोडासा डाऊट येतो, पण जानकी थोडं दुर्लक्ष करते की जाऊ द्या लागला असेल काही बुवा असं. आणि या दोघींच्या खुन्नसवर त्यांनी हा भाग इथे संपवलाय आणि खूप एपिसोड रंगवलाय त्यांनी, पण मी तुम्हाला जास्ती बोर नाही केलंय प्रेक्षकांनो. अगदी छान आणि डिटेल सांगितलंय पण महत्वाचं. आता बघा पुढच्या भागामध्ये स्पर्धा सुरू झाली. आता कुठला तरी पदार्थ बनवायचा आहे या सगळ्या बायकांना. ऐश्वर्या जानकीकडेच लक्ष देत असते. तिला कशाचं बनवता येतं, सारंगला आलेलं असं टेन्शन की आता ऐश्वर्याचा बोऱ्या वाजणार, पण ऋषिकेशला टेन्शन आलंय कारण जानकीचा टेबल डुगुडुगू हलत असतो. आता जानकी त्या टेबलच्या कपड्यावर रक्ताचे डाग बघते आणि तिला तेव्हाच लक्षात येतं की हे कारस्थान ऐश्वर्याचं आहे. आता हे सगळं समोर कसं आणेल जानकी हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. कसा वाटला आजचा भाग, छान होता ना? उद्याचा भाग बघायचा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा डिटेल आणि खराखुरा रिव्ह्यू ऐकायचा असेल ना प्रेक्षकांनो, तर आपल्या रिव्ह्यू विथ अनघा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करायला विसरू नका. भेटूयात उद्या सकाळी नवीन रिव्ह्यू सहित. तोपर्यंत धन्यवाद.